आज आपण बनवूया वड्याची भाजी। उन्हाळ्यामध्ये ज्या आपण वड्या तयार केल्या होत्या मुगाच्या डाळीच्या, त्याची भाजी आज आपण बनवणार आहोत। चला तर बघूया माझ्या पद्धतीने मी कशी बनवते ही वड्याची भाजी। त्याकरता आपल्याला मी जो मसाला आपल्याला बनवणं शिकवलं होतं, हा फ्रीजरमधून मसाला काढून मला हवा तेवढा मी वेगळा काढलेला आहे। हा मसाला अर्धा एक तास आधी काढून ठेवावा लागतो। अशा प्रकारे मी हा मसाला काढला आहे। आता याचबरोबर आपल्याला हिरोती, तिखट, हळद, मीठ, गोडा मसाला व थोडी मोहरी लागणार आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला मोहरी टाकायची आहे। मोहरी टाकल्यानंतर आपण जो फ्रीजरमधून वेगळा काढलेला मसाला होता तो यामध्ये टाकायचा आहे व याबरोबरच हळद, तिखट, गोडा मसाला यामध्ये टाकायचा आहे। आता हे संपूर्ण मसाले आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायचे आहे। मसाल्याचा कलर थोडा चेंज होतपर्यंत आपल्याला स्लो फ्लेमवर हे शिजवून घ्यायचे आहे। बघू शकता याचा कलर आता थोडासा काळपट आलेला आहे। अशा प्रकारे तेल वर येतपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवायचा आहे। अशा प्रकारे रंग बदलला की यामध्ये आपल्याला 2 चम्मच तिखट टाकायचे आहे। आता हे तिखट व्यवस्थित झाले की यामध्ये आपण ज्या वड्या काढून ठेवल्या त्या टाकायच्या आहे व थोड्या वेळ तिखटमध्ये या शिजू द्यायचे आहे। 2-3 सेकंद व्यवस्थित आलटून पलटून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी टाकायचे आहे। 2 ग्लास पाणी टाकल्यामुळे ह्या वड्या व्यवस्थित शिजत असतात। अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला ह्या वड्या शिजवून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे 10-15 मिनटं शिजवल्यानंतर आपल्या वड्या व्यवस्थित शिजणार आहे व वड्या शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये हे बघू शकता आपल्या वड्या आता व्यवस्थित शिजलेल्या आहेत। पाणी पण कमी झाले आहे यामधले। आता यामध्ये हिरवा सांबार टाकायचा आहे व थोडा गोडा मसाला परत एकदा टाकायचा आहे। अशा प्रकारे आपल्या वड्या या तयार होत असतात। विना कांदा टमाटर कापता फक्त आपल्या तयार केलेल्या मसाल्यामध्ये ह्या वड्या तयार झालेल्या आहे। अशा प्रकारे जो मसाला मी तुम्हाला शिकवला होता त्यामध्ये फक्त हळद, तिखट, मीठ टाकली की आपली भाजी तयार होत असते। त्याचप्रमाणे आपल्या वड्या तयार झालेल्या आहे।